हाय फ्रेंड्स, बऱ्याच दिवसातून घरातून बाहेर पडलेलो आहोत आणि आमच्या गावची यात्रा आहे. वर्षातून 2-3 दिवस आम्ही गावाकडे जातो. तर आज जो आमचा देव आहे दर्लिंग प्रसन्न, 1 महिन्यापूर्वी लोक त्या जत्रेसाठी चालत गेलेले विजापूरला आणि आज विजापूरहून परत चालत येतात, पळत येतात मरोडेपर्यंत. तर जाताना चालत जातात आणि येताना पळत येतात. आणि आजची यात्रा आहे. आज थोडंसं येतात गावामध्ये. ही यात्रा बघून त्या यात्रेचा ब्लॉग काढू आणि तुम्ही पण तो ब्लॉग बघा. फॅमिली सहित आम्ही बाहेर पडलेलो आहोत. पूर्ण दिदी, श्रेया, मिसेस, ध्रुव आणि मी. तर ब्लॉगची मज्जा घ्या, कमेंट्स करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय. आमच्या गावी पोहोचलो. आमची वाट सगळे लोक बघत होते. हे सगळे निघालेले होते पण आमच्यासाठी लोक थांबलेले होते. हे माझे चुलते, मोठे चुलते माझे, आणि ह्या माझ्या सगळ्या बहिणी आहेत तिथल्या गावाकडच्या. माझ्या मावशीच्या मुली आहेत, माझी चुलत बहिणी आहेत माझ्या. हा माझा मोठा भाऊ, सगळ्यात मोठा भाऊ. आणि हा जो वाडा आहे हा माझ्या 3 नंबर भावाचा, अरुणचा वाडा. आणि हा जो आहे आता जो भाऊ दाखवला त्याचा वाडा. हा चांगला छान बंगला बांधलेला आहे त्यांनी पण. आणि हा एक त्याचा गोठा आहे, त्यामध्ये शेळ्या तो ठेवतो. आणि हे मंदिर माझं, आमचे वडील त्याची पूजा करत होते, ते मंदिर आहे. या मंदिरचे पुजारी होते माझे वडील. आणि त्याच्या साईडलाच हे शेळ्याचा गोठा वगैरे बांधलेला आहे. आणि भावाचा कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस असून तो पण शेळ्याचा बिझनेस करतो सध्या. आणि सगळे वाट बघतायत आपली. तर देवाला जायची तयारी झालेली आहे. तर बघू, गोठ्यामध्ये भावाने पण शेळ्या भरपूर सांभाळलेल्या आहेत. बेस्ट. सध्या हा छोटा बिझनेस, साईड बिझनेस त्याचा छान आहे. आणि सगळी माझी फॅमिली, जिथं मी माझा जन्म झाला. हे लोक जे सगळे बसलेले आहेत ना, विजापूरने येणारी लोक, त्यांना आरती करून त्यांच्या पाया पडण्यासाठी ही लोक बसलेले आहेत. तर प्रत्येकाचा घरातला माणूस विजापूरला गेलेला असतो, तो त्यांचे सगळेजण वाट बघत आहेत.
हात करा. हात कर वर. अरे आहे तुम्ही जरा एका बाजूला बघा पाठीमाग महिला उभारलेल्या आहेत. खाली उभारलेले खाली उभारलेले जरा एका बाजूला सरकायचं आहे. पाठीमाग महिला बसलेल्या आहेत. माणिक बापू तारापूरचं बोलत तर एका बाजूला सरकवायचं आहे. हा महिला आहेत. माणिक बापू मध्ये उभारली माणसं एका बाजूला घ्या. हाय मास्क मध्ये उभारलेली पुरुष मंडळी एका बाजूला सरकायचं आहे. अरे नाही समजू तू मशाली सोडून बाहेर आलो आम्ही मशाल घेऊन. अरे काय देववाड्याची पद्धत आहे वर तुम्ही जरा बघा ना देववाड्याचा नीट. हा सेल्फी आम्हाला कशाला बोलता रे. 25 जण एक देववाड. हे पहा कुणी मध्ये उभारू नका. मध्ये कुणी उभारू नका. खाली बसून घ्या. देव आल्यावर कुणी उठू नका. मशाला फिरवणार आहे की बघा. 1 नंबर देव दिसतो सगळ्यांना. हा बसला मोबाईल मध्ये. गंजन नाही. पुढे पोलीस उभे आहेत. एका बाजू सारखा माणिक बापू पोर एका बाजू सारखा. खाली बसून घ्या सगळ्यांनी. खाली बसून घ्या. हात करा. अबे हात करा की हात. डॉल्बी लावला जाणार नाही. फक्त लाइटिंग साठी त्याने आणलाय. कुणीही लाव म्हणला नका झाले. फक्त लाइटिंग साठी आणलाय. चला सरकार एका बाजूला सध्या. चला देवाचा बोलवलेला आहे. वा 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 छान 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 देवाची पल केले. रस्ता सोडा. देव रस्ता सोडा. माणिक बापू पाठीमागच्या महिन्याला देव दिसत नाही. एका बाजूला घ्या. सरकार बाजूला एका बाजूला. हे मशाला पाठीमागे नका. पाठीमागच्या महिन्याला दिसत नाही. देवर आहे. गेटवर देवर आहे. शांत. तारापूरच्या देवाला कुणी सुद्धा हात लावू नका. महिलांना पाठीमध्ये देव दिसू द्या. मशाली पोती सर्वरी बाजू सरकून घ्यायचा आहे. देव सोडा.